तर बारामती विमानतळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहतोय। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अजित पवार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया त्यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन जे आहे ते बारामती एअरपोर्टवरती दाखल झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय विमान हे बारामती एअरपोर्टवरती लँड झाले। आपण पाहतोय की अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केलं जाईल आणि एकत्रित हे तीनही नेते जे आहेत ते पुढे आता नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी रवाना होतील। आपण पाहतोय की सुरुवातीला या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस विभागाकडून मानवंदना सलामी जी आहे ती दिली जाईल। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरं तर दिवसभर व्यस्त कार्यक्रम आहेत की शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जेवणाचं सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून आमंत्रणाचा स्वीकार करतो, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्या निमंत्रणाचा मान जो आहे तो देता येणार नाही अशा पद्धतीची दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली होती। आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शरद पवारांना पत्र लिहिलेलं होतं आणि आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान जे आहे ते बारामती एअरपोर्टवरती दाखल झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी अजित पवार करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी रवाना होतील। आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानाचं सारथ्य पायलट जे आहे ती महिला करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अंगणेवाडीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी भराडे आई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते अंगणेवाडीला गेलेले होते।